Hi friends, we have completed 3 parts of A Midsummer Night's Dream. Now we will turn towards the part number 4. आपण या अगोदर 3 पार्ट संपवलेत. मागील पार्ट मध्ये आपण असं पाहिलं होतं की ओबेरॉन किंग ऑफ फेरीज याने त्याच्या असिस्टंटला पकला अशी ऑर्डर केली होती की लव ज्यूस डिमेट्रसच्या डोळ्यात टाकायचं, म्हणजे तो जेव्हा हेलेनाला त्याच्या समोर पहिल्यांदा पाहिल डोळे उघडल्यानंतर तेव्हा तो तिच्या प्रेमात पडेल. ती जी काही त्याच्या मागे फिरत होती आणि तो तिच्याकडे लक्ष देत नव्हता, त्याची दया येऊन त्याने हे पकला काम करण्याबद्दल सांगितलं होतं. आता आपण पार्ट 4 मध्ये त्याच्या पुढील भाग बघणार आहोत. द पक फाउंड द फ्लावर अँड वेंट टू डेमेट्रस. आता पकला ते फ्लावर सापडलं होतं. कोणतं? लव इन आयडियलनेस. ओबेरॉन फॉलोड टायटॅनिया and as Titania slept, he poured the juice of the flower into Titania's eyes. आता ओबेरॉनने काय केलं? पकला तर डिमेट्रसच्या डोळ्यात टाकायला सांगितलं होतंच, परंतु ओबेरॉनने त्याची जी काही पत्नी आहे टिटानिया, ती झोपलेली होती, तिच्या मागे मागे तो जात होता, ती झोपलेली होती आणि तिच्या डोळ्यामध्ये त्याने ते लव ज्यूस टाकलं. And Oberon thought that when Titania wake up and sees a wild animal, she would fall in love with him. आता त्या कारण त्याला तो इंडियन बॉय पाहिजे होता. मग त्याने का म्हणून तिच्या डोळ्यात ते लव ज्यूस टाकलं की ती जेव्हा उठेल आणि उठल्यानंतर जर समजा या जंगलामध्ये तिने एखाद्या वाईल्ड ॲनिमलला सर्वप्रथम पाहिलं तर ती त्या वाईल्ड ॲनिमल सोबत प्रेम करायला लागेल. म्हणजे त्याचं जे काही टार्गेट होतं की तिच्याकडून तो इंडियन बॉय घेण्याचं, तेही त्याचं पूर्ण होणार होतं. हर्मिया अँड लिसेंडर पास्ड बाय टिटानियाज हाऊस. हर्मिया आणि लिसेंडर हे दोघं त्या टिटानियाच्या घराजवळून जात होते. दे हॅड फ्लेड अथेन्स अँड वेअर ऑन देअर वे. ते अथेन्स मधून पळून आले होते, या मार्गाने ते जात होते. नाउ दे लॉस्ट इन द फॉरेस्ट. बोथ डिसाइडेड टू स्टॉप अँड रिलॅक्स. आता ते एवढ्या मोठ्या जंगलात ते हरले होते आणि ते थकले सुद्धा होते. त्यांनी आता असं ठरवलं की आपण इथं थांबूया आणि थोडं आराम करूया. सीइंग लिसेंडर अस्लीप, पक थॉट इट वॉज डिमेट्रस and asked Oberon to put flower juice in his eye. Pug put juice in Lysander's eyes. आता झालं काय? गोंधळ असा झाला की लिसेंडरला त्याच्या ओबेरॉनने किंगने सांगितलं होतं की तू डिमेट्रसच्या डोळ्यामध्ये ते लव ज्यूस टाकायचं. मग तो इकडे फिरत फिरत आला पक, आणि इथं लिसेंडर आणि हर्मिया हे दोघ जण झोपलेले होते. त्याला असं वाटलं पकला की हा डिमेट्रस असायला पाहिजे, म्हणून ते लव ज्यूस त्याने काय केलं, या लिसेंडरच्या डोळ्यात डिमेट्रस आहे असं समजून त्याने चुकीने या लिसेंडरच्या डोळ्यात ते लव ज्यूस टाकलं. हेलेना स्टिल फॉलोड डिमेट्रस. सीइंग लिसेंडर asleep, Helena woke up him. When he woke up, he first saw Helena and fell in love with Helena. Love does great things. Helena thought Lysander was lying to her, so she ran away. Lysander went after her like a crazy lover. बघा इथं आता असा गोंधळ झाला. तो पक आला, पकने डिमेट्रसच्या डोळ्यात डिमेट्रस आहे असं समजून लिसेंडरच्या डोळ्यामध्ये लव ज्यूस टाकलं. आता त्या डिमेट्रसला शोधत शोधत तिथं हेलेना आली. हेलेनाला असं वाटलं की लिसेंडर इथं झोपला आहे. तिने त्याला उठवलं. उठवल्यानंतर लिसेंडर उठला आणि सर्वप्रथम त्याने हेलेनाला पाहिलं. आता ते लव ज्यूस असंच होतं की उठल्यानंतर पहिल्यांदा ज्याला पाहिलं जाईल त्याच्या प्रेमामध्ये तो व्यक्ती पडेल. आता याने हेलेनाला पाहिलं, हा हेलेनाच्या प्रेमात पडला. हेलेनाला असं वाटलं की हा नाटक करतोय, खोटं बोलतोय, हा तर हर्मियाशी प्रेम करतो.
हा माझ्याशी कशाला प्रेम करेल. मात्र त्या लव ज्यूसचा तो परिणाम होता आणि आता तो एका वेळाप्रेमी सारखा त्या हेलिनाच्या मागे मागे तो फिरायला लागला, एका क्रेझी लवर सारखा. हर्मिया woke up and cried for help because she had a dream. In a dream, she saw that her heart has been eaten by a snake. She didn't see Lysander near her, so she found him in the woods. आता झालं काय, लिसेंडर आणि हर्मिया दोघं झोपले होते. त्याच्यात हेलिना तिथं आली, तिने लिसेंडरला उठवलं. लिसेंडर उठला, त्या पहिल्यांदा हेलिनाला पाहिलं, तो तिच्या प्रेमात पडला, तो तिच्या मागे मागे निघून गेला. हर्मिया उशिरा उठली. उठल्याबरोबर तिला असं स्वप्न पडलं, ती थोडीशी घाबरली की तिचं हृदय एका सापाने खाऊन टाकलं. आता पुढचं, तिला तिथं लिसेंडर दिसला नाही, ती घाबरली आणि म्हणून ती त्याला शोधण्यासाठी पुन्हा जंगलात गेली. पुढे ऑलरेडी हा लिसेंडर हेलेनाच्या मागे मागे एका क्रेझी लवर सारखा गेला होता. पीटर क्विंच अँड निक बॉटम मेट नियर टिटानियाज हाऊस. आता पीटर क्विंच जो एका नाटकाला लीडर करत होता, तो निक बॉटमला टिटानियाच्या घराजवळ भेटला. आणि निक बॉटम त्या प्ले मध्ये प्रमुख रोल करणार आहे. देर ही रिहर्स द प्ले पायरॅमस अँड थिस्बी. जिथं त्या ज्या राजाच्या लग्नामध्ये ज्या एका नाटकाची रिहर्सल ते इथं करत होते, पायरॅमस अँड थिस्बी. पग सिक्रेटली वॉच्ड इट. हा पग काय करतो, इथं गुपचूप तो प्ले पाहत असतो, मागे झुडपांमध्ये लपून, झाडांमध्ये लपून. ही गॉट अनॉइड व्हेन ही सॉ निक बॉटम्स बॅड रोल. आणि तिथं तो निक बॉटम भूमिका करत असतो, रिहर्सल ते करत असतात. त्याच्यामध्ये या पकला त्या निक बॉटमची भूमिका काही आवडत नाही, व्यवस्थित तो करत नव्हता. त्याचा याला राग आला की हा निक बॉटम काही व्यवस्थित काम इथं करत नाहीये, त्याची भूमिका व्यवस्थित निभावत नाहीये. पक टर्न हिज स्पेस इनटू डॉंकी स्पेस बिकॉज निक बॉटम्स बॅड रोल. हा पक काय करतो, आपण पाहिलं होतं की मानवाला त्रास देण्याचं काम सुद्धा करतो, तो डेव्हिल पण आहे. या पकचा याचा राग येऊन निक बॉटमचा, तो त्याचा फेस काय करतो, डॉंकीच्या याच्यात रूपांतर करून टाकतो. When he went behind the tree to talk to his dialogues, all the actors ran away in fear of him. पण होतं काय, तो हा जो निक बॉटम आहे, तो झाडांच्या मागे आलेला असतो, त्यांची रिहर्सल सुरू असते आणि आता तो डायलॉग बोलण्यासाठी सगळ्यांच्या समोर जाणार असतो. तोपर्यंत या पगने त्याचा चेहरा बदलवून टाकलेला असतो, त्याचं जे काही मुंडकं आहे ते डॉंकीचं करून टाकलं असतं, पण ते त्याला समजत नाही. आणि आता हा निक बॉटम त्याचे डायलॉग बोलण्यासाठी पुढे निघेल, तेव्हा झालं काय की सगळ्यांनी पाहिलं, निक बॉटम नाही आला, डॉंकी आला आणि सगळे पळायला लागले. वाईल्ड ॲनिमल आपल्या समोर आलेला आहे, सगळे याला घाबरून पळत होते. प्रत्यक्षात तो निक बॉटमच होता, परंतु पकने त्याचं जे काही तोंड होतं ते चेंज केलं होतं त्याच्या बॅड रोलमुळे, त्याला राग आलेला होता म्हणून. टिटानियाज आईज ओपन अँड शी सॉ बॉटम विथ डॉंकीज फेस अँड फेल इन लव्ह विथ बॉटम. आता पुन्हा एक गोळ झाला. टिटानिया झोपलेली होती. ओबेरॉन टिटानियाच्या डोळ्यामध्ये लव ज्यूस टाकून गेलेला होता. आता झालं असं की तिथं हा निक बॉटम तिथंच होता. जेव्हा टिटानिया उठली तेव्हा तिच्या समोर तिला निक बॉटम दिसला, डॉंकीचा फेस असलेला. पहिल्यांदा जे पाहिलं त्याच्यावर प्रेम करायला लागतं लव ज्यूस टाकल्यानंतर. आता या टिटानियाने याला अगोदर पाहिलं, या डॉंकीला, डॉंकी स्पेस, निक बॉटम विथ डॉंकी स्पेस, त्याच्यावरती प्रेम करायला लागली. पक टोल्ड ओबेरॉन ऑल दॅट. आणि पकने हा सगळा झालेला गोंधळ ओबेरॉनला सांगितला. म्हणजे काय काय झालं. ऍट द सेम टाइम वेन एव्हरीथिंग वॉज फाईन, आता हळूहळू सगळं व्यवस्थित होणार होतं. डिमेट्रस अँड हर्मिया लेफ्ट. आता तिथून डिमेट्रस आणि हर्मिया तिथून लेफ्ट होतात. हर्मिया थॉट डिमेट्रस हार्म लिसेंडर बिकॉज ही वॉन्टेड टू मॅरी हर. हर्मियाच्या डोक्यात काय येतं की लिसेंडर सापडत नव्हता. मग हर्मियाला असं वाटतं की या डिमेट्रसने लिसेंडरला काहीतरी केलेलं आहे, कुठेतरी लपवलेलं आहे.
कारण डिमेट्रियसला हर्मियासोबत लग्न करायचं होतं, परंतु हर्मियाचं प्रेम लिसेंडरवर होतं. आणि म्हणून या गोंधळात आता हर्मिया संशय डिमेट्रियसवर घेत होती की याने लिसेंडरला कुठेतरी लपवलेलं आहे. सो लिसेंडर वॉज नॉट इन द फॉरेस्ट. ओबेरॉन लर्न दॅट पक हॅड पुट फ्लावर ज्यूस इन रॉंग मॅन्स आईज. पण आता पकने ओबेरॉनला सांगितलं, ओबेरॉनलाही ते समजलं की या पकने त्याला सांगितलेला तो लव ज्यूस डिमेट्रसच्या डोळ्यात न टाकता तो लिसेंडरच्या डोळ्यात त्याने टाकून दिलेला होता. आणि या घोळ झाल्यामुळे हे सगळं त्या ठिकाणी आपण पाहतो आहोत उलट सुलट. हा म्हणजे दुसऱ्यांवर प्रेम करायला ते लागलेले होते. ओबेरॉन वॉज नाउ अँग्री ॲट पक्स मिस्टेक अँड सेंट पक टू लुक फॉर हेलेना. आता ओबेरॉन पकवर रागवला. त्याने सांगितलं की जा आणि आत्ताच्या आत्ता हेलेनाला शोध. तो पक हेलेनाला शोधायला निघाला. सेइंग दॅट when Helena found him, put a flower juice in Demetrius' eye and he would fall in love with Helena. आता काय सांगितलं, जर तुला हेलेना सापडली तर काय कर, तेव्हा तिथं डेमेट्रस असेल आणि डेमेट्रसच्या डोळ्यामध्ये ते लव ज्यूस टाक, म्हणजे हेलेना त्याच्या जवळच असेल आणि डेमेट्रसने डोळे उघडल्यानंतर तो सर्वप्रथम हेलेनाला बघेल आणि हेलेनावर प्रेम करायला लागेल. अशी पुन्हा दुसऱ्यांदा आदेश या ओबेरॉनने पकला केला. नाउ डिमेट्रस अँड लिसेंडर बोथ फॉल इन लव विथ हेलेना. आता तात्पुरतं काय झालंय, डिमेट्रस ऑलरेडी हेलेनावर प्रेम करत होता, त्याच्या डोळ्यात अजून लव ज्यूस टाकलेलं नाहीये. लिसेंडरच्या डोळ्यात चुकीने लव ज्यूस टाकलं गेलं. आता लिसेंडर सुद्धा हेलेनावर प्रेम करायला लागला, कारण त्याने पहिल्यांदा हेलेनाला पाहिलं. डिमेट्रस आणि लिसेंडर दोघं आता हेलेनावर प्रेम करत होते. पक लाफ्ड अ लॉट ॲट द इनोसन्स ऑफ मेन. आणि या पकला हा आनंद वाटत होता. का? कारण हे माणसं कशी वागतात, त्यांचं जग वेगळं होतं, हे माणसांचं जग वेगळं आहे. आणि हे माणसं कशा पद्धतीने वागतात याच्यावर तो हसत होता, माणसांच्या अशा प्रकारच्या वागण्यावर. हेलेना स्टील फेल्ट दॅट बोथ बॉईज वेर हॅरेशिंग हर बिकॉज पक पुट फ्लावर ज्यूस इन देअर आईज अँड दे बोथ फेल्ट इन लव विथ हेलेना ॲज दे हॅड सीन हेलेना बिफोर. आता झालं काय, हेलेनाला असं वाटलं की दोघं मुलं डेमेट्रस पण आणि लिसेंडर पण आपल्याला सतावता आहेत, आपल्याला त्रास देता आहेत. परंतु ते कशामुळे झालं होतं, या पकच्या चुकीमुळे. पकने या दोघांच्या डोळ्यामध्ये जे काही लव ज्यूस टाकलं होतं त्याच्यामुळे. परंतु ते हेलेनाला माहिती नव्हतं. हर्मिया ऑन दी अदर हँड wonders how Lysander suddenly fall in love with Helena. The side effect of the juice of that flower was visible. As Lysander and Demetrius quarreled, Oberon told Puck. आता हर्मियाला तिला त्या ठिकाणी असं वाटत होतं की हा लिसेंडर हेलेनावर कसा प्रेम करायला लागला, कशामुळे झालं हे असं. आणि लिसेंडर आणि डिमेट्रस या दोघांमध्ये आता कॉरल सुरू झालं, भांडण सुरू झालं याच्यामुळे. आणि हे भांडण त्यांच्यात सुरू झालं असं पकने ओबेरॉनला, त्याच्या राजाला सांगितलं. ओबेरॉन टोल्ड पक टू स्प्रेड द फॉग एव्हरीवेअर. त्याने ओबेरॉनने आता असं ऑर्डर दिली पकला की सगळीकडे फॉग पसरव, म्हणजे धुकं ज्याला आपण म्हणतो ते पसरवायला सांगितलं. इन द फॉग ऑल दी लवर्स फाउंड इच अदर व्हेन ट्राईड एव्हरीवन फॉल अस्लीप. हे केव्हा करायचंय, सगळं अंधार पसरवायला सांगितलं, फॉग पसरवायला सांगितलं. जेव्हा ते उठतील तेव्हा त्यांच्या प्रेमिकांसोबत ते प्रेम करायला लागतील, कारण ते त्यांच्या प्रेमिकांना समोर पाहतील. अशा प्रकारची एक ओबेरॉनने त्या पकला ऑर्डर दिली. या पद्धतीने हा प्ले पुढे सरकतो आहे. आता पुढच्या भागात काय होतं ते आपण पार्ट 5 मध्ये बघणार आहोत. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करत राहा. पार्ट 5 चे आपल्याला नोटिफिकेशन मिळत जातील. अद्याप आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. सो वन्स अगेन आय एम थँकफुल टू यू ऑल फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक यू.